जर कोणाला पसंत पडलं तर वासरा संग गाय द्यायची तयारी आहे का दूध पाजायला? नाही नाही, गाय आपण दुधासाठी आणले. खाल्ला आणले का? नाही नाही, डालगावची गाय. बर. 15 येत झाली दिसते. कोणत्या खाणीचे? खाणीतलं काय माहीत नाही, पण डालगावचे त्यांना सांभाळायला कालवड दिली लहानपणच्या पाहुण्याला. त्यांच्या पाहुण्याने वासरू बांधून बाजूला दूध कधी काढले? नाही, तसं काढू देत नाही. हां, असं पाहत बेगर भाल्याच असं पाहायला लागलं नाही का उभं राहते. लय भारी, फक्त गायच्या पोटाला पाहिजे बघ. आणि अशा गाया दारात असणं म्हणजे परमेश्वराचं रूप आहे बरं का. म्हणून तर ती कालवड ठेवल्या नव्हती घ्या. हां, कोणती पाठीमागची कालोडीचीच आहे का? मोठी लिंबल बांधली. बरं बरं. ह्या गायचे कोणत्या बैलाचे? ते गावातले बैल येतो. बरं बरं. तिने एकाच बैला. आणि हे कालवड त्याच बैलाची का? त्या 2 कालवडी ही खोंड. हे कालवड कोणत्या गायची? हे कालवड कोणत्या गायची? त्या मध्ये बांधलेले गाय हे झालेले खोंडाचे आहे. मध्ये बांधलेली गाय. आता असल्या गुणाच्या गायीला पोट भरून जर झालं समज, तर त्या माणसाच्या किंवा शेतकऱ्याच्या आयुष्यात दुसरं कोणतं सुख नसेल बघ. पाहुण्या 9 लिटर दूध घातलंय दिवसाला. किती? 9 दिवसाला 2 टाइम. हां, 9 लिटर दूध घातलं ह्या गायचं. ह्या गाय. दुष्काळ पडल्यावर त्यांच्यात चारा नव्हता, त्यामुळे त्यांनी काय काढलं पाहुण्यान. पाहुणे. तू बघितलाय कधी 9 लिटर दूध? पावते जावले तर पगार आहे. बर. आम्हाला विश्वास बसला. किती रुपयाने घातले दूध? दूध त्यावेळेस तुम्हाला सांगतो 26 रुपये 27 रुपयाने घातले. त्याला झाली 10 वर्ष. 10 वर्ष पाठीमाग 26-27 रुपयाने दूध घातले. बाहेर नव्हा अजून डेअरीला. आणि एवढ्या दुधाच्या प्रमाणाची गाय नशिबात तुझी आहे. फक्त 7,500 आणली. म्हणजे जवळपास गायला जर पोट भरून सांभाळत तरी 10 लिटर दुधाची गाय म्हणायची. आरामशीर. हा, सकाळी 5 संध्याकाळी 5. आरामशीर दे पाहिजे. आणि 10 लिटर दुधाच्या गायचा हा खोंड आहे. काजळी खिलार आहे. बैल काजळी होता काय? नाही नाही. हां हां, ठीक आहे ठीक. हां हां, चावते काय? आपलंच आहे. आपली त्याच्यावर नाही. पहिला कुत्रा आहे. वासराला किती महिने झाले? आता 4था 5वा चालू झाला. 4था 5वा. गबरे ॲप सर इकडे काढलं दूध. वैरण नसल्यामुळे जरा. मग आता वैरण काय लावणार आहे? वैरण केली आता. कडवा टाकली. आता किती झाले गाय बैलाकडे? 100 झाले. 70 गाय झाली का? कुठून कुठून आले सगळं माहिती लिहिले? होय, सातारा, तासगाव, बर, इकडं मंगळवेढा, कवठी मंगळ, हां, सांगली, इकडं जतपर्यंत. बरं, सगळ्यांची व्यवस्थित माहिती ठेवली ना? बरं. घरपोच सेवा आहे? घरपोच आहे, पण आपल्या जवळच्या एरियात. आपण एकटा माणूस. किती किलोमीटरमध्ये? 20-25 लय 30 किलो. पण 30 किलोमीटरपर्यंत. जागेवर दर किती गाय भरवायला? इथं आता 1.5 आहे. बाहेर गेल्यानंतर 2 बैला. घरी गेल्यावर 2,000 आणि बैलाच. आणि इथं जागेवर 1.5. आणि गाडी भाडं वेगळं? गाडी भाडं वेगळं. दाताला कसं बैल आता? दातार बैल 4 आहे फुल. चल बघू, दूध ठेवू, बैल बघू एकदा.